पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यासपीठावर उभं राहून एक जण एक वाक्य बोलला आणि अवघ्या काही तासात ते वाक्य राज्यभर पसरलं. वाक्य होतं की माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल. हे बोलणारा कोणी कार्यकर्ता नव्हता तर खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे काका बाळासाहेब फडणवीस हे होते. आणि हे वाक्य ऐकताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण एरवी अशी विधान कार्यकर्ते सहज बोलून जातात, पण जेव्हा हे वाक्य घरातल्याच माणसाच्या तोंडून येतं तेव्हा त्यांना वेगळंच वचन येतं. गमत म्हणजे हे स्टेटमेंट झाल्यानंतर काही दिवसातच शिवसेनेच्या एका ज्येष्ठ विरोधी नेत्यांनीही फडणवीस यांना पंतप्रधान पदासाठी जाहीर शुभेच्छा दिल्या आणि तिथूनच ही चर्चा अजून राहिली. मग प्रश्न पडतो, खरंच देवेंद्र फडणवीस हे देशाचे पुढचे पंतप्रधान बनू शकतात का? आणि जर तसं झालं तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एक मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर बसेल. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा आहे का? त्यांच्यासमोर कोण कोण आव्हान उभे आहेत आणि यावर खुद फडणवीस काय बोलतायत हे प्रकरण सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.